सर्वात आधी आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी तुम्हाला आज राजगिऱ्याचे लाडू कसे तयार करतात ते करून दाखवणार आहे. तर मी कच्चा राजगिरा घेतलेला आहे, 1 वाटी. तो मिक्सरमध्ये रवाळ असा बारीक करून घ्यायचा आणि त्यानंतर एका बाउलमध्ये टाकून घ्यायचा. टाकल्यानंतर यामध्ये मी 1 वाटी राजगिरा तर 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि छानपैकी असं एकत्र करून घेतलेलं आहे आणि थोडंसं 2 चमचे वरती मी दूध टाकलेलं आहे. तर रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर रेस्ट झालेलं आहे आणि मी याच्या छोट्या छोट्या टिक्की तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी पूर्ण एक साईडच्या गोल आकाराच्या टिक्क्या तयार करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान अशा करून घ्यायच्या आणि मी गॅसवरती तवासुद्धा तापवायला ठेवलेला आहे. यावरती मी साजूक तूप टाकून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गोलाकारात मी त्यांना तव्यावरती अलटून पलटून दोघी साईडनं भाजून घेणार आहेत. तर वरतूनसुद्धा मी थोडं तूप टाकून घेणार आहेत आणि पूर्ण असं पसरून घेणार आहेत आणि सराट्याच्या साहाय्याने त्याला दोघी साईड छान असं खरपूस भाजून घेणार आहे. तर बघा किती मस्त आणि छान असं भाजून झालेलं आहे. तर एक ही भाजून झालेली आहेत ते मी काढून घेतलेली आहेत आणि बघा मी या दोन्हीसुद्धा त्याच पद्धतीने भाजून घेणार आहेत. तर पूर्ण अशाच पद्धतीने भाजून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता छान अशा भाजून झालेल्या आहेत आणि कलरसुद्धा छान आलेला आहे आणि मी त्यांना चुरून घेणार आहेत एका परातमध्ये. तर थोडं थंड होऊ द्यायचं जेणेकरून हाताला चटका लागणार नाही त्यासाठी. तर थंड झाल्यानंतर छान असं मी चुरून घेतलेलं आहे. तर यामध्ये मी थोडी वेलची पावडर घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकलेले आहेत. त्याचबरोबर मी 1 वाटी गूळ यामध्ये टाकणार आहे. तर पूर्ण असं मी एकजीव करून घेणार आहेत. बघा हाताच्या साहाय्याने पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हे एकत्र होईल आणि लाडू छान असे बांधले जातील. तर बघा किती मस्त आणि छान असं हे एकत्र झालेलं आहे. तर बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही मोठे किंवा छोटे आकाराचे या राजगिऱ्याचे लाडू तयार करू शकता. वेगळ्या पद्धतीचे हे लाडू तयार झालेले आहेत. तर बघा मी तुम्हाला एक कटसुद्धा करून दाखवत आहे. तर बघा किती मस्त आणि छान अगदी आषाढी एकादशीलाच किंवा श्रावणी महिन्यामध्ये उपवासाला देखील ही लाडू देखील खाऊ शकता.